नमस्कार. हॅलो हॅलो. नमस्कार. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत आहे. जय जोहार. जय जोहार. ज्यावेळेला आदिवासी बांधव एकमेकांना भेटतात त्यावेळेला जय जोहार असंच म्हणतात. जय जोहार म्हणजे आम्ही निसर्गाचे भक्त आहोत, आम्ही निसर्गाची पूजा करणारे हे आदिवासी बांधव आज मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना देखील पाहायला मिळणार आहेत. तर दोन्ही बाजूच्या या आदिवासी बांधवांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. आगळी वेगळी मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात राहणारे, निसर्गाची पूजा करणारे, खडतर आयुष्य जगणारे हे सगळे आदिवासी बांधव ते सुद्धा आपल्या भारत देशासाठी आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहेत आणि त्यांचंही विशेष कौतुक आहे. आणि आज त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्यांचा एक महत्वाचा सामना सुरू होतोय आणि म्हणूनच सामन्याच्या सुरुवातीलाच जय जोहार. बॉलर नेम प्लीज. तिकडल्या खेळाडूंनी सांगितलं तरी चालेल. नवनाथ. नवनाथ येत आहेत बॉलिंगसाठी. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत प्रशांत पवार आणि मोहन पारदे यांना आपण पाहतोय रायगडसाठी. बॅटिंगसाठी रायगड विरुद्ध ठाणे. पहिला बॉल टप्पा पडतोय, काहीसा खाली राहतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला. सुरुवात झाली आहे. रायगड ठाणे मग मॅच अंडर 19 असू देत, युवा असू देत किंवा आज आदिवासी असू देत, सगळ्या मॅचेस जबरदस्त होतात आणि याची एक वेगळीच मजा आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी सगळ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं असणार आहे या महत्वाच्या मॅचकडे. यावेळेला खेचून मारलाय. पहिला बॉल हा जो सीमा रेषेच्या पलीकडे जातोय या मॅच मध्ये सिक्सर. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा लांब लचक फटका मारला इकडे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. पुन्हा एकदा नवनाथ मुकणे यांनी कमबॅक केलेला आहे. मागील बॉल थोडासा पुढे केला होता, हा बॉल मात्र थोडासा मागे घेतला. टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी उंचीचा देखील राहिला. रायगड विरुद्ध ठाणे आदिवासी बांधवांची ही मॅच पाहायला मिळते. निसर्गावर प्रेम करणारे, निसर्गाची पूजा करणारे हे आदिवासी बांधव आज या महत्वाच्या स्पर्धेमध्ये मैदानात उतरलेले आहेत. या वेळेला पुन्हा थोडासा पुढे केलेला बॉल सीमारेषच्या दिशेने पाठवलाय. एक रन तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. पहिली ओव्हर सुरू आहे, धावसंख्या 7 वर गेली आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाचा असणारा सामना पाहायला मिळतोय. रायगड बॅटिंग करते तर ठाणे फिल्डिंग करते. दोन्ही जिल्हे तसेच महत्वाचे आहेत. एक महत्वाचा सामना, प्रेक्षणीय सामना आहे. 5 षटकांचा सामना आहे परंतु महत्वाचा सामना आहे. प्रशांत पवार आणि मोहन पारदी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. याही वेळेला बॅकफुटला गेले बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. नवनाथ कडून आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, पाठीमागे आले, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो यशस्वी नाही झालाय. डॉट बॉल आलाय तिकडे. धावसंख्या 7 वर. 5 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर आहेत. अगदी महत्वाच्या या सगळ्या मॅचेस पाहायला मिळतात आपल्याला. हॅलो. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 7. चांगली सुरुवात केली इकडे टीम ठाणेने. कालही ठाणे संघाचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता परंतु आज पाहूयात या मॅच मध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहील, कारण 4 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि रायगड टीमला कमबॅक करावं लागेल या परिस्थितीमध्ये. आज नवी मुंबईचा एक जबरदस्त आवाज अर्षद मडवी यांचा देखील आपण आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकतोय. रायगडचा बुलंद आवाज म्हणजेच गेली कित्येक वर्षाची तपश्चर्या असणारे समालोचन क्षेत्रातील तपस्वी
म्हणजेच मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज आजही आपल्याला ऐकायला मिळतोय. 24 लाईव्ह इव्हेंटचं मात्र लाईव्ह चित्रण खूप चांगल्या पद्धतीने. सोनारी गाव क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट खेळाडूंची खाण आहे आणि उरण तालुक्यातील एक महत्वाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी सुरू असणारी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हर संपली आणि दुसऱ्या ओव्हरसाठी जर पाहिलं तर आता बॉलिंगसाठी येत आहेत अर्जुन अर्जुन कदम. अर्जुन कदम बॉलिंगसाठी दाखल झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7. मच्छिंद्र सर, बरं वाटतं ज्यावेळेला तुमच्यासारख्या सिनियर समालोचकांबरोबर बसतो, कारण आज माझ्या मते बऱ्याच वर्षानंतर आपण पुन्हा एकदा बसतोय. यावेळेला स्ट्रोक चांगल्या पायावर करण्याचा प्रयत्न, तिकडनं उडवलाय, तिकडे आहेत फिल्डर. अहो, कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र तिकडे यशस्वी नाही झालाय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. रायगड ठाणे जिल्ह्यात आमचा महेश वाई आला रे आला रे आला आमचा महेश वाई आला रे आला रे आला आमचा महेश वाई. निसर्गावर प्रेम करणारे, निसर्गाच्या सानिध्यात राहणारे हे सगळे आदिवासी बांधव आज क्रिकेटच्या मैदानात खेळत आहेत. यावेळेला बॅटची कडा घेतली, बॉल मागे येतोय आणि तिकडे 1 रन तोपर्यंत कंप्लीट देखील केला जातोय. 12 धावा धाव फलकावर आहे. धावसंख्या 12. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 5 षटकांची असणारी लढत आहे. पुन्हा एकदा सोनारी गावात यायचा योग आला. मी आभारी असेल आमचे मित्र आणि मार्गदर्शक महेश कडू साहेब यांचा, कारण पुन्हा एकदा सोनारी गाव आणि चांदीची ट्रॉफी आणि त्यानिमित्ताने सोनारी गावात येण्याचा योग देखील येतोय. या वेळेला चांगला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि 1 रन घेतली आहे. दुसरीचा कॉल तिकडे दिला जातोय, गॅदर नाही झाला प्रॉपर आणि त्यामुळे 2 रन तिकडे मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 14 धावा धाव फलकावर आणि बरीचशी मोठी लांब लचक लाईन आहे. मग अगदी महेश कडू यांच्यापासून पप्पू सोनारी यांच्यापर्यंत, म्हणजे संदीप पाटील यांच्यापर्यंत, आणखीन एक इकडे प्रशांत आहेत माझ्या बोर्डला, जयेंद्र असतील, अशी खूप सारी नावं या गावाने दिली आहेत. हॅलो, जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा महत्वाची मॅच आहे. दोन्ही जिल्ह्यातील जर पाहिलं तर आदिवासी बांधव मैदानात खेळत आहेत. हा बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, हे टॅलेंट देखील काही कमी नाहीये. जबरदस्त क्रिकेट आणि आयोजकांचं कौतुक करावं लागेल. हा सुद्धा सामना त्यांनी आयोजित करण्यात केलाय. 15 धावा धाव फलकावर दुसरी ओव्हर सुरू आहे. 5 ओव्हरची महत्वाची मॅच आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये, दर्या खोऱ्यांमध्ये, अगदी जंगलामध्ये सातत्याने त्यांचा वास असतो असे हे सगळे आदिवासी बांधव. ओहो, चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळालाय. अर्जुन कदम यांचा जाईल यष्टीरक्षकाकडे. चांगली गोलंदाजी. 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि स्कोर झालाय 15. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते टीम ठाणेची आतापर्यंत. ठीक आहे. चंद्रकांतजी घरत साहेब, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष महेशजी कडू साहेब, सोनारी गावचे माजी सरपंच आणि आमचे मित्र कैलाश, ज्यांना देखील महेश कडू साहेबांच्या बाजूला पाहतोय. सीएमसी मधील खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि आज ॲडव्होकेट म्हणून सुद्धा कैलास प्रसिद्ध आहेत.
15 धावा धाव फलकावर आहे. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. या उरणमध्ये आल्यानंतर प्रशांत खूप साऱ्या आठवणी आहेत प्रत्येक यार्डच्या, प्रत्येक ठिकाणच्या, प्रत्येक स्पर्धेच्या. ज्या मात्र या हंगामात पुन्हा एकदा उरणमध्ये येण्याचा योग देखील आलाय आणि विशेष म्हणजे सोनारीच्या स्पर्धेच्या. यावेळेला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय अतिशय जलद गतीने आणि 2 रन तिकडे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. तिसरी ओव्हर आहे. रन करावे लागणार आहेत रायगड टीमला. रायगड विरुद्ध ठाणे ज्या ज्या वेळेला मॅच होते जबरदस्त मजा येते, प्रेक्षकांची गर्दी सुद्धा असते आणि आज या आदिवासी बांधवांची असणारी ही मॅच ज्याच्यावर देखील सगळ्यांचं लक्ष आहे. नवनाथ पुन्हा बॉलिंगला आलेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. महत्वाची मॅच. यावेळेला फटका खेळलाय परंतु फटका फसलाय. पकडली गेली कॅच. टायमिंग नाही झालंय. आणखीन इकडे मात्र विकेट आली आहे पहिली. धक्का बसलाय पहिला टीम रायगडला. रायगड ठाणे आमचा महेश वाई. आला रे आला रे आला आमचा महेश वाई. आला रे आला रे आला आमचा महेश वाई. आला रे आला रे आला आमचा 3 ओव्हर सुरू आहे. 17 धावा धाव फलकावर. रन करावे लागणार आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेले आहेत शुभम नाईक. मोपाड्याचे शुभम बॅटिंगसाठी टीम रायगड साठी आलेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने पायाने अडवलाय. दुसऱ्या बाजूला गेलाय तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. महत्वाची मॅच असणार आहे. यानंतर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. सामने वेळेवर सुरू झाल्यावर वेळेवर संपतात देखील. आजही वेळेवर मॅचेस सुरू झाल्यात मच्छिंद्र सर आणि मजा येणार आहे पुढील 10-11 दिवस. सोनारी गावामध्ये महेश कडू साहेब म्हटल्यानंतर स्वतः क्रिकेट खेळलेले आहेत, चांगल्या पद्धतीचं खेळलेत, दोन्ही हातांनी खेळणारे बॅटर ही त्यांची ओळख राहिली आहे. त्याच्यामुळे कसं आयोजन करायचं, लक्ष कसं द्यायचं बरोबर त्यांना माहिती आहे. ओहो, हाई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहिलं मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबते. चांगली कामगिरी सध्या ठाणे टीम करते. रायगड टीमला प्रत्युत्तर द्यावं लागेल. हल्ल्याचे प्रतिहल्ले करावे लागणार आहेत, रन तर करावे लागणार आहेत. 18 वर 1. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. यावेळेला थोडासा पुढे बॉल होता. लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात राहणारे, निसर्गावर प्रेम करणारे हे सगळे आदिवासी बांधव आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. दऱ्या खोऱ्या, डोंगर, उंच उंच ठिकाणं ही त्यांच्या राहण्याची ठिकाणं, परंतु हे आयुष्य मात्र आपल्या पद्धतीने जगणारे हे सगळे आदिवासी बांधव. त्यांची एक वेगळी संस्कृती आहे, एक वेगळी बोलीभाषा पाहायला मिळते. परंतु एक भारतामध्ये या आदिवासी बांधवांना एक मानाचं स्थान आहे, मानाचं पान आहे. असे हे सगळे आदिवासी बांधव मैदानात आहेत. त्यांना शुभेच्छा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 20. 1 विकेट माघारी. 12 बॉल बाकी आहेत आणि रायगड टीमला रन मात्र करावे लागणार आहेत. डीजे या. प्रीमियर लीगचा जल्लोष भारी, क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी, क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगडच्या मातीचा जोश अपार, रायगड प्रीमियर लीग ना
परिणामी व्यक्तिमत्व क्रिकेट खेळाडू यांनी यावर्षी ही स्पर्धा आणलेली आहे. या सोनारी गावात उरण तालुक्यात पहिल्यांदाच आणलेली आहे चांदीची ट्रॉफी. आणि महेश जे कडू हे समीकरण आहे कित्येक वर्षाचं आणि याही वर्षी ती चांदीची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चंद्रकांत गरज साहेब बसले, दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट कैलाश यांना देखील आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने याही वर्षी आयोजित केली आहे उरण तालुक्यातील सोनारी या गावामध्ये. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक्स्ट्रा कव्हरची दिशा गाठली आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चांगला फटका आलाय शुभम नाईक यांच्या बॅटमधून. 4 चौकार. थोडच नाही आला रे आला रे आला आमचा महेश वाई आला रे आला रे आला आमचा महेश वाई. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 24 धावसंख्या आहे. टीम रायगड बॅटिंग साठी पाहायला मिळते. रायगड विरुद्ध ठाणे आदिवासी बांधवांचा सामना. यावेळेला स्ट्रोक पुन्हा एकदा खेळलाय खरा. पुलचा फटका टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. एक नंतर घेतली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय. अतिशय वेगात ही दुसरी धावसंख्या देखील इकडे पूर्ण केली जाते. आता कुठेतरी गिअर चेंज करण्याचा प्रयत्न रायगड टीमने सुद्धा केलेला आहे. धावसंख्येला 26 वर पाठवलाय. प्रशांत पवार माघारी परतल्यानंतर शुभमचं मैदानामध्ये येणं या डावाला आकार देण्याचं काम देखील त्यांच्याकडून केलं जात आहे. हा चेंडू कमी गतीने टाकला, ऑप्शनच्या बाहेर टाकला. गणेश दावडे आलेले आहेत. त्यांच्याकडून मात्र चांगली गोलंदाजी होते. कमबॅक केलं त्यांनी सुद्धा. 26 धावा फलकावर आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे आणि यानंतर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना देखील असणार आहे. यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न सफल झाले. अंदाज घेतला आणि शुभमने या बॉलला सीमारेषा दाखवली आहे. 4 चौकार. चाहने वाला जो तो महेश भाईला चाहने वाला जो तो महेश भाईला चाहने वाला जो तो महेश भाईला. ओहो, हा बॉल ऑप्शनच्या बाहेर पाहायला मिळतोय. जाईल व्हाईट बॉल पंच त्या ठिकाणी घोषित करतायत. 4थी ओव्हर सुरू आहे. टीम रायगड धावा बनवण्याचा प्रयत्न करते. 50 रन तरी पाहिजे या मॅचला. नक्कीच चुरस टफ देण्यासाठी दोन्ही बाजूचे संघ एकमेकांशी कदाचित या पहिल्यांदाच खेळत आहेत, परंतु मजा येणार आहे. या मॅच मध्ये सुद्धा मजा येणार आहे. अगोदर टप्प्याचा बॉल शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला नाही शक्य झालाय, परंतु 1 रन तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. 32 धावा धाव फलकावर. बत्तीस 4 ओव्हर संपलेले आहेत.
बॅटचीकडे घेतले, चेंडू पाठीमागे मार्गस्थ होताना पहिला मिएल निघालाय, बॉल सीमारेषा दिशेने आहे, परंतु बॅकअप आहे, तिकडने येत आहेत क्षेत्ररक्षक आणि धावसंख्या तोपर्यंत 2 पुढे जाईल. मोहन पारधी आणि शुभम नाईक यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. रायगडसाठी लढतायत. 34 धावा झाल्यात, 5 बॉल बाकी आहेत आणि जर का 1-2 बॉल मैदानाच्या बाहेर गेले मॅच चांगली होऊ शकते आणि ते प्रयत्न करावे लागणार आहेत. बॉलिंगसाठी करण कदम यांना आपण पाहतोय सोनारी गावामध्ये रायगड प्रीमियर लीग. लांबून खेचण्याचा प्रयत्न, टर्न झाला होता, थोडासा बॉल गती कमी होती, फटका फसला, विकेट आली आहे, धक्का बसलाय. दुसरा प्रीमियर लीग रायगड 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 प्रीमियर लीग धन्यवाद. 34 धावा, धाव फलकावर 1 विकेट. माघारी रायगड आदिवासी टीम बॅटिंग करते आणि दुसऱ्या बाजूला ठाणे आदिवासी टीम बॉलिंगला पाहायला मिळते. कारण बॉलिंगसाठी पुन्हा एकदा 34 झालेले आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका समोर खेळलाय, तिकडे आहेत फिल्डर, फिल्डिंग चांगली आहे. धावसंख्या पुन्हा 1 पुढे गेलेली आहे. 35 धावा धाव फलकावर. शेवटची ओव्हर, एखाद दुसरा मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. मोहन पारधी आणि जोडीला रोशन पवार आलेले आहेत. करण कदम पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. चांगला बॉल पाहायला मिळाला. याही वेळेला थोडासा कट, थोडासा टर्न पाहायला मिळाला. करण यांचा हा चेंडू जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने, पाठीमागे मार्गस्थ होतोय, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. बॉलला कट केलं होतं, शरीराचा वेध घेतला, त्यानंतर बॉल पाठीमागे देखील मार्गस्थ झालाय. 1 रन तिकडेही मिळेल. 36 धावा धाव फलकावर. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एखादा मोठा फटका टीम रायगडसाठी पाहिजे, फाईट करण्यासाठी एखादा मोठा फटका पाहिजे आणि त्यासाठी रोशन पवार बॅटिंगसाठी आहेत. टीम रायगडसाठी यावेळेला थोडासा लांबून खेचायला गेले, फटका फसलाय, बॉल हवेत आणि कॅच मात्र इकडे सुटली आहे. दुसरी घेतली आहे, तिसरीचा फायदा घेतला जाईल का? यस, कॉल दिलाय तिसऱ्या धावेचा आणि तिकडे थोडीशी मिक्स फील्ड. 1 2 3 कंप्लीट झाल्यात, या खूप महत्वाच्या आहेत. धावसंख्या पुढे गेली 39 वर. 1 चेंडू बाकी आणि यानंतर टॉस होणार आहे. यानंतरच्या महत्वाच्या मॅचचा, आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्याचा. पेन आणि खानावडे यांच्यातील मॅच यानंतर होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. सुशांत मोकल विरुद्ध रजत मुंडे अशी मॅच होईल. हा ही बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतोय, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय बॉलिंग केली आहे ठाण्याच्या टीमने. धावसंख्या झाली आहे ती 39. 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 40 पाहिजे, परंतु या धावसंख्येमध्ये सुद्धा मच्छिंद्र सर मॅच रंगताना आपण पाहिल्यात आणि पाहूयात आता काय होईल. 40चा पाठलाग करायचा आहे आणि या मॅचला आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी आणि दुसऱ्या डावामध्ये खऱ्या अर्थाने यस अर्षद मडवी सर नवी मुंबईचे ख्यातनाम समालोचक आहेत. या मॅचच्या दुसऱ्या डावाच्या समालोचनासाठी येत आहेत आणि मच्छिंद्र पाटील सर देखील आमच्या बरोबर जुडले गेलेले आहेत. येस, थांबायचे 2 मिनिटं. टॉसची आपण प्रक्रिया पूर्ण करू. दोन्ही संघनायकांना विनंती करतो टॉससाठी जॉईंट व्हा. सुशांत मोकल पेन, रजत मुंडे खानावले या आपण जॉईंट व्हा टॉससाठी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आता आदिवासी प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. मला एक ते चित्रपट आठवतोय, जैत्र जैत, आदिवासी वरती चित्रपट पुरस्कृत केला होता, त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. आदिवासी बांधव आपला निसर्गाच्या कुशीत किती संघर्ष करतात आणि ते गाणं देखील मला आठवलं.
खूप चांगलं गाणं त्या चित्रपटातील आपण भरपूर गाणी ऐकली असतील. चला, तोच आदिवासी बांधव दरी खोऱ्यामध्ये राहणारा, निसर्गावरती प्रेम करणारा, त्यांना देखील आज आपण संधी देतो या स्पर्धेमध्ये. प्रेक्षणीय सामन्याच्या माध्यमातून रजत मुंडे मला जॉईन झाले. तदनंतर मी विनंती करेन मोकलला, या पण मोकल जॉईंट व्हा. नॉकआउटचा सामना असणाऱ्या प्रेक्षका माझ्यासाठी एक संघ ऑलरेडी कळंबोली संघ या स्पर्धेमध्ये टॉप 16 मध्ये पाहायला मिळालाय. बघायचा तर कोणता संघ या नॉकआउटच्या माध्यमातून दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. वैजी कडू साहेबांना विनंती करतोय की आपण टॉससाठी मान्यवरांना आमंत्रित करूया. चंद्रकांत साहेब या. आपण मगाशी फार चांगला उल्लेख केला चंदू सरांनी की चंद्रकांत साहेबांनी भरपूर योगदान दिले. महेश सेठ यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देखील दिली जेव्हा त्यांना कळलं की स्पर्धा उरणमध्ये येते, उरण तालुक्यामध्ये येते. कारण रायगड जिल्हा आणि त्या जिल्ह्याची स्पर्धा आहे मित्रांनो. हे सोपं काम नाहीये. इंद्रधनुष्य हे पेळवणं मोठी गोष्ट आहे. मी म्हणेन फार मोठी कामगिरी. या चंद्रकांत साहेब, या साहेब, तुमच्यासारखी लोक महेश कडू साहेबांच्या मागे असतील तर त्यांना कधीच मागे बघण्याची गरज नाहीये. तो कॉल कोण करणार आहे? रजत, चालेल? येस, रजत दुसऱ्यांदा कॉल करणार आहे. चला, लाऊडली कॉल करायचं आहे. चला साहेब त्याच्यामध्ये पारंगत आहेत. 8-6 कॉल, टॉस उंच गेलाय म्हणजे मॅच देखील उंच जाणार. टेल आलाय. साहेबांना विनंती करूया आपण. साहेब आपण स्थानपण व्हा, तुम्हाला देखील आम्ही संधी देऊ बोलण्यासाठी निश्चित. तर फर्स्ट ऑफ ऑल मोकलला टॉस जिंकलाय. आपला निर्णय फार महत्वाचा आहे. बॉलिंग करू आम्ही सर. समोर रजत मुंडे, मगाशी आर्यन नाईकचा उल्लेख केला. अंडर 19 ISPL गाजवणारा, त्यानं 85 धाबा कुठल्या त्या स्पर्धेमध्ये. त्याची थोडीशी भीती असेल मनामध्ये, कारण तो खूप चांगला खेळलाय मैदानावरती. भीती असं काही नाही, पण क्लास खेळते तो, म्हणजे चांगलाच खेळतो. मोगल, आपण सिनियर खेळाडू आहात. अंडर 19 ज्या पद्धतीने आर्यन नाईक खेळला त्याच्याविषयी 2 शब्द काय सांगशील? कसं शॉटचं सिलेक्शन, बॉडीचं बॅलन्स, त्याची कड्डी नजर आणि त्याचं त्या शरीराचं संतुलन अप्रतिम. कसं बघतोस त्याच्याकडं एक ॲज अ सिनियर प्लेअर? मी त्याची युट्यूबला बॅटिंग बघत होतो. आज प्रत्यक्षात त्याच्या माझ्या समोर बघितले. म्हणजे चांगलाच खेळतो. म्हणजे एक प्रकारचा बोललो तर आपण फॅन बोललो तरी चालेल, एवढा भारी खेळतो तो. क्या बात आहे. तुमच्यासारखा सिनियर खेळाडू मोका जर त्याचा फॅन झाला तर खरोखरच हॅट्स ऑफ यू. थँक्यू सो मच. रजत, टॉस हरलाय, फलंदाजी करायची. तर फार महत्वाचा सामना. आर्यन नाईक तुमच्या समेत आहे. जर टॉस जिंकला असतं तर तू काय स्वीकारलं असतं? मी बॅटिंगच केली असती. जे पाहिजे होतं तेच भेटलं आता. क्या बात आहे. तर रजत, आर्यन नाईक मगाशी बघितलं त्यामध्ये तो खेळला 24 धावा कुठल्यात 7 चेंडूमध्ये पहिल्या. तू देखील फलंदाजी करतो, तू त्याला चान्स दिलेच. त्याच्याकडे किती अपेक्षा असणार आहे, तुझ्याकडनं देखील किती अपेक्षा असणार आहेत आणि आता किती जबाबदारी असणार आहे, कारण आता नॉकआउटचा सामना आहे. नक्कीच नॉर्मल क्रिकेट खेळावं त्यांनी, काय एवढा प्रेशर घेऊन खेळायचं नाही. आता 2 मॅच एवढा चांगला बॅटिंग करतोय तर आता अपेक्षा असेल की चांगली बॅटिंग ह्या गेमला पण हवं. 1 क्विक क्वेश्चन. सामना फाईट पाहायला मिळेल आम्हाला, कारण आम्हाला एक फाईट सामना प्रेक्षकांना नेहमी आवडतो. एक ठसन क्रिकेट, एक खुन्नस क्रिकेट, शेवटच्या टप्प्यात सनसनारं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच चांगला क्रिकेट भेटेल, कारण दोन्ही टीम चांगले आहेत, तर प्रेक्षक एन्जॉय करतील. ऑल दी बेस्ट. तर या चंद्रकांत साहेबांना आपण विनंती करूया. साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, कारण ज्या पद्धतीनं मगाशी आम्ही उल्लेख केला तुमच्या पाठीची कौतुकाची ताप आमच्या महेश कडूंच्या पाठीवरती नेहमी असते. महेश कडू यांच्याविषयी सांगण्यासारखं माझ्याकडं भरपूर आहे. 2 तास कमी पडतील. त्यांच्यावर तर मी बोललो. त्याने केलेला गावचा विकास, त्यांचं क्रिकेटवरती प्रेम, त्याच्या नसामध्ये रक्तासोबत क्रिकेट देखील त्यांच्या धमण्यामध्ये वाहताना पाहायला मिळते. मनोगत या 2 शॉर्टकटमध्ये, मार्मिक शब्दामध्ये मनोगत आम्हाला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. नमस्कार. आज रायगड प्रीमियर लीगचं दुसरा दिवस आहे. कालच्या दिवशी सुद्धा खूप छान असे शो मॅचेस खेळवल्या गेल्यात आणि जेव्हा मला समजलं खरोखर महेश कडून उरण तालुक्यामध्ये यावर्षीचं रायगड प्रीमियर लीगचं 6वं जे पर्व आहे ते उरण तालुक्यात खेळवलं जाणार आहे आणि तेही सोनारी गावामध्ये, तर खरोखरच मी त्याला म्हटलं तुझ्यासोबत आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि तुम्ही जे काय आमच्याकडून मदत लागेल त्या पद्धतीने आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत आणि ह्या उरण तालुक्याची शान म्हणून आज जे काय तुम्ही प्रीमियम लीगचं हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, खरं तर कालच्या दिवशी आपण बघितलं असेल सन्माननीय रामशेठ टकूर साहेबांनी इथं उद्घाटन केलं. कसं भव्य दिव्य असं उद्घाटन या मैदानावर झालेलं आहे आणि आपणास माहिती आहे की सन्माननीय रामशेठ टकूर साहेब हे केवळ उरणवाल्यांच्या प्रेमापोटी
महेश कडूंच्या आमच्या सर्वांच्या प्रमुखाकडे इथं आले आणि ते शक्यतो त्यांच्या भाषणात सुद्धा त्यांनी सांगितलं की 99% मी रात्रीच्या नाईट टुर्नामेंटला येत नसतो, परंतु उरण तालुक्याच्या सर्व ह्या कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी आलेलं आहे. आणि खरोखरच कालच्या दिवशी सन्माननीय प्रशांत शेठ आमदार सुद्धा आले होते आणि विविध असे कार्यकर्ते, जसं आता नवनियुक्त रायगड जिल्ह्याचे जेवढे काय जिल्हा परिषद सदस्य होतं ते सुद्धा इथं आलेले होते आणि त्यांच्या सर्वांचं सुद्धा सन्मान केलं महेश कडू यांनी. सर्वांना खरोखरच उरणवासियांना एक संधी आली होती कालच्या दिवशी की या सर्व नवनिर्वाचित सदस्य होते, त्याच्यातून मला वाटतं 10-15 तरी इथे सदस्य इथं हजर राहिले होते आणि ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सर्वांना उपस्थित दाखवले मुलं. खरोखरच आम्हाला उरणवासियांना सुद्धा आनंद झाला की खरोखर ही जी प्रीमियम लीग भरवली आणि तीही सुद्धा जेव्हा हा इलेक्शन संपला आणि रायगड जिल्हा परिषदेचा जेव्हा अध्यक्ष सुद्धा निवडून आला वाकडेकर आणि याच्यानंतर मंगेश वाकडेकर सुद्धा काल जे आज याचे प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा जातीनं काल रात्रभर हजर होते. खरोखरच ही सर्व उरणवासियांची ही प्रेमाची पावती आहे आणि असंच प्रेम या उरणवासियांवर महेश कडूवर आम्हावर सर्व राहावं या रायगडभरचं अशी विनंती करून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. अत्यंत मार्मिक शब्दामध्ये जे आपण मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. सन्माननीय संकेतजी डोंगरीगावचे सरपंच आहेत, देखील आगमन झालं. आपण असं विनंती व्यासपीठ स्थानपान बाबा मोस्ट वेलकम साहेब. नाव बॅक टू क्रिकेट यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे हर्षद मडवी सज्ज आहेत. येस हर्षद, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच चंद्रकांत शेट्टे सर आणि थँक्यू व्हेरी मच मच्छिंद्र पाटील सर, दोन्ही समालोचकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ठाणे आदिवासी आणि रायगड आदिवासी या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच, वी आर एन्जॉईंग दिस मॅच. आकाश श्रीपट आणि कुमार गुंड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि सलामीच्या जोडीने ओपनिंग मात्र खऱ्या अर्थाने दमदार करून दिली. एका बाजूला कासार वडवली विभागातील खेळाडू तर दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील हा खेळाडू आज ठाणे जिल्ह्यामधून आपल्याला रिप्रेझेंट करत असताना पाहायला मिळतो कुमार गुंड. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार, खणखणीत षटकार. चाहने वाला जो तो महेश भाईला, चाहने वाला जो तो महेश ओडीजे. तर खर तर याच ग्रामपंचायतीमधून सातत्याने यावर्षी खर तर फार कमी मतांनी वारी चुकली, परंतु आज समाजसेवेचा ध्यास ज्यांच्या नेहमीच मणी राहिल्या. अप्पर कटचा खूप चांगला देखना फटका, बॉल कव्हर्स मध्ये चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन मिळतील 4. तर उल्लेख आपण करतो सन्माननीय बळीराम शेठ घरत यांचं, त्याचबरोबर सन्माननीय शंकर शेठ पाटील, सन्माननीय शैलेशजी ठाकूर साहेब, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप चांगलं मोलाचं योगदान त्यांचंही राहणार आहे. परंतु आज समाजसेवेच्या माध्यमातून ज्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे, या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा सॉफ्टने बॉलला फक्त पुश केले, बॉल येतो पॉइंटमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. ठाणे वर्सेस रायगड. परंतु आज आपण पाहिलं मगाशी चंदू सरांनी चांगला उल्लेख केला या स्पर्धे खेळणाऱ्या या संपूर्ण टीमचे, जे खरं तर दऱ्याखोऱ्यांमध्ये सातत्याने राहतात, जंगलांमध्ये राहतात, परंतु आज खऱ्या अर्थाने हे सिटी डेव्हलपमेंट जेव्हापासून होऊ लागले यातील बरेचसे सदस्य आज शहरी भागात येऊन राहू लागलेत. परंतु गावासोबत जोडलेली नाळ अजूनही तशाच रीतीने कायम ठेवावी हा चांगला प्रयत्न खरं तर या ठिकाणी मात्र या आदिवासी बांधवांचा राहतोय. आणि आज खरं तर आम्ही स्पेशली थँक्स म्हणू ते रायगड प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबर्सला, ज्यांनी एवढी चांगली संकल्पना या संपूर्ण क्रिकेट विश्वाला दाखवली आहे. मगाशी कॅप्टन बाईटमध्ये कुमारने सांगितलं, आकाश रिपटने, की यापूर्वी ठाणे वर्सेस रायगड आदिवासींचा सामना अद्यापपर्यंत कधीच झालेला नव्हता. पहिल्यांदाच एवढ्या वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासात हा सामना या ठिकाणी मात्र होतोय. याचं सर्व श्रेय आपण देऊया
रायगड प्रीमियर लीग कमिटीला आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय आयोजक महेश शेट कडू यांना आपण देऊया. 20 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. 40 टार्गेट 5 ओव्हरमध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा उभ्या केल्या गेल्यात ठाणे आदिवासी टीमकडून. रायगड टीमच्या माध्यमातून हिरामन नाईक बॉलिंगसाठी आलाय. रफ्तारचा बादशाह म्हणजे याची ओळख राहिली आहे. वेगवान गोलंदाजी ही त्याची पसंतीस राहिलेली गोलंदाजी. पनवेल पोदी गावातील खेळाडू बॅकफुटला जाऊन कट केला, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. रायगड ठाणे जिल्ह्यात आला रे आला रे आला आमचा महेश वाई. क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळते. महेश दादा कडू यांच्या नावाचं हे गीत. शॉर्ट बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आलेत बॉलवरती स्क्वेअर लेगला. जोपर्यंत थ्रो येईल एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. कुमार गुंडला स्ट्राईक मिळाली, परंतु आता त्या स्ट्राईक मध्ये एक चौकार त्याने जरूर मिळवलाय. 5 धावांवरती तो खेळतोय आणि आकाश रिपट खेळतोय 6 बॉलमध्ये 20 वर. टीमची टोटल 25 झाली. 22 बॉलमध्ये 15 पाहिजे. सामना थोडासा कमजोर अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय, कारण की या मॅच मध्ये जशी हवी तशी फाईट आतापर्यंत दिसून आलेली नाहीये. टॉस जिंकला होता, करता ठाणे टीमने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं ते टीम रायगडला. पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या नाहीत आणि त्यामुळे कदाचित लो स्कोरिंग मॅच संपूर्ण प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अजूनही या मॅचमध्ये भरपूर कश्मकश बाकी आहेत. या मॅचमध्ये अजून काही रंग वेगवेगळ्या पद्धतीने उधळले जातील का हे पाहायचं. 1-2 विकेट आल्या तर मजा येईल या मॅचमध्ये, परंतु सलामीची जोडी फोडण्यामध्ये अजूनही यश प्राप्त झालेलं नाहीये तर रायगड आदिवासी टीमला. सॉफ्ट हॅन्डने पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा बॉल खोदून काढलाय. सिंगल, एक धाव येते. आणखी एक सिंगल. टीमची टोटल 26 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती 20 बॉलमध्ये 14 करायच्या आहेत. हिरामन नाईक सारखा बॉलर आहे, जोपर्यंत तो खेळपट्टीवरती तोपर्यंत विश्वास त्याने मात्र देऊन ठेवला. कमीत कमी धावा मी खर्च करेन, उर्वरित जे बॉलर्स असतील त्यांना धावा बॅलन्स ठेवण्याचं काम माझं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आलेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 6 रन आलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला बॅटची स्लाइस एज घेऊन बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगकडे जातो. 1 रन त्या ठिकाणी मिळते. पहा 1-1ने या ठिकाणी मात्र धावफलक पुढे घेऊन चाललेत. माहीत आहे हिरामन नाईकच्या बॉलिंगवरती मोठे फटके आपले येत नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलने हे धावफलक हलता ठेवण्याचं काम दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये खूप चांगल्या रीतीने करतायत. मैदानाची सुसज्ज सजावट आपल्याला पाहायला मिळते. चांगली फ्लड लाईट्स आणि त्याचबरोबरीने या संपूर्ण प्रेक्षकांना बसण्यासाठी केलेली आसन व्यवस्था, जे स्टँड आपण पाहतोय ते मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतात. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले बॉल आणि एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते. सिंगल, एक धाव आली. एक धाव इथे मात्र जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये. या ओव्हरमधून 8 आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 28, उर्वरित 18 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हे आपण स्क्रीनवरती पाहताय हे इक्वेशन. रायगड प्रीमियर लीग 2026 ठाणे आदिवासी टीमला 12 धावांची आवश्यकता 18 बॉलमध्ये. हे सध्या 24 लाईव्ह इव्हेंट्स. मगाशी ज्यावेळेस आम्ही बसलो होतो त्यावेळेस 3,46,416 सबस्क्रायबर होते, परंतु आता साधारणतः 98 सबस्क्रायबर इथे मात्र वाढलेत. आणि पहा आणखीन झपाट्याने सबस्क्रायबर वाढलेत. आता 3,46,556 सबस्क्रायबर या यूट्यूब चॅनलचे पूर्ण झालेले आहेत. फार कमी वेळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण यशाची उंच शिखरे गाठली. परंतु अजूनही जर आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा यूट्यूबवरती सर्च करा 24 लाईव्ह इव्हेंट्सचे चॅनल आणि त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून या स्पर्धेविषयी तुम्हाला नवनवीन अपडेट्स, नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिकली हिट होत राहतील. बॉलिंगसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये कुणाल निकम ऑन साइडला घुटना टेक और सिक्सर देख 6 रन. पुरण तालुक्यात सोनारी गावात आयोजन कोणाचा
आहे आयोजन आलो, check. कोणाचा आलो, check, आलो, check. आयोजन हर्षद, कोण आयोजन आलो, आलो. कोणाचा हर्षद, तुमच्या माहितीसाठी आतापर्यंत रायगड आणि ठाणा आदिवासी यांच्यामध्ये आतापर्यंत 5 सामने झालेत. तुकाराम वाघ यांनी आम्हाला ही माहिती दिली आणि त्यामध्ये 4 सामने रायगडने जिंकलेत. फक्त एकच सामना ठाण्याने जिंकलाय. बघायचं आज ती पुन्हा एकदा लढाई पाहायला मिळते. येस, ओव्हर टू कॉमेडी बॉक्स हर्षद. थँक्यू. कदाचित आमच्यापर्यंत माहिती चुकीची आली असेल. ओ आणखीन एक, याही वेळेस गुडघ्यावरती बसून मारलेला शॉट आणि विजयाचा हा षटकार आलाय आकाश रिपोर्टच्या बॅट मधून. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम ठाणे आदिवासी आणि हार्ड लक टीम रायगड. तालुक्यात सोनारी गावात पुरण तालुक्यात सोनारी गावात आयोजन कोणाचा आहे आयोजन कोणाचा सोनारी गावात Thank you. पुरण तालुक्यात सोनारी गावात थँक्यू. आयोजन चला दोन्ही टीम हँडशेक्स करा चला, कारण की पहा दोन्ही जिल्हे वेगवेगळे आहेत मच्छिंद्र सर, परंतु दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रेम भावना ही कायम राहावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे अतिशय प्रेम भावनेने या सामन्याचा समारोप आपण करायचा आणि जाऊया प्रेझेंटेशनसाठी पुन्हा एकदा आमचे मच्छिंद्र पाटील सरांकडे आणि हर्षद, मॅन ऑफ द मॅचची घोषणा करा आपण. येस प्रशांत कडू आपलं खरं तर